So dear all, now we are moving to the derivative, the third lecture. In the first two lectures, I have already given you the basic information about the formulas. कौन-कौन से formulas आपको पता होने चाहिए. किती फॉर्म्युले तुम्हाला आले पाहिजेत बाळांनो, हे मी तुम्हाला मागच्या 2 लेक्चर्स मध्ये, लाईव्ह लेक्चर्स मध्ये सांगितले आहे. आता आपण प्रत्यक्ष प्रॉब्लेम्स कडे वळणार आहोत. Now here it have seen that if somebody, those who are in the last line lecture, latest lecture, there about whoever we present, some students are less की तुमचं झालं असं म्हणून तुम्हाला वाटेल काही जणांना डेरिव्हेटिव्ह येतं. ठीक आहे, रेकॉर्डेड लेक्चर भेटायला आहे म्हणून मी परत एकदा सांगतो, आळस करू नका, येऊन जॉईन करायचा. यू कॅन ॲटलीस्ट लिसन. इफ यू नो द कन्सेप्ट यू कॅन ॲटलीस्ट लिसन. बाकीच्या गोष्टी ऐकल्यापेक्षा, कारण ऐकून गोष्टी परफेक्ट होत असतात. आणि प्रत्येकाची स्टाईल वेगळी असते शिकवण्याची. असं नाही की कोणाची चांगली किंवा कोणाची वाईट असते. विच यू कॅन ऍक्सेप्ट, हे तुमच्यावर आहे. तुम्हाला कोणती लवकर लक्षात येते ऍक्सेप्ट करायला, that you can understand. Now while going to the problems of derivative, जेव्हा गरज आहे तेव्हा ह्या गोष्टी मी एक्सप्लेन करतोच प्रॉब्लेम आल्यानंतर, पण आधी माहित असावं. जसं की d dx of x to the power n, त्याचा फॉर्म्युला n खाली x to the power n म्हणजे काय आहे आपल्याला माहिती. म्हणजे व्हेरिएबलच्या डोक्यावर कॉन्स्टंट असेल तर कॉन्स्टंट खाली आणि व्हेरिएबल रेस टू कॉन्स्टंट -1 असा फॉर्म्युला. कॉन्स्टंट खाली आणि व्हेरिएबल रेस टू कॉन्स्टंट -1 असा फॉर्म्युला. ओके, मग मी काल याच्यामध्ये रूट एक्स सांगितलं होतं तुम्हाला. d dx of रूट एक्स करताना तुम्हाला म्हणलं होतं d dx of x to the power 1/2, 1/2 खाली आणि x to the power 1/2 -1, 1/2 into x to the power -1/2, 1/2 upon x to the power 1/2. म्हणजेच d dx of root x हे 1/2 root x असं कन्सिडर करा. तुम्हाला काल सांगितलं. सिमिलरली d dx of 1/x याच्याबद्दल डिस्कस केलं आपण. d dx of x to the power -1, -1 खाली x to the power -1 -1 into x to the power -2 म्हणजे -1/x square, -1/x². हे लक्षात घ्या. या दोन गोष्टी x to the power n च्या रिलेटेडली लक्षात घ्यायचं. x रूट x, x 3 रूट x वगैरे वगैरे जेव्हा येतील तेव्हा ते पण पाहू आपण. बट ह्या दोन गोष्टी माहित पाहिजे. d dx of root x 1/2, d dx of 1/x -1/x². हे एक महत्त्वाचं आहे. Now the one more thing is about the logarithms. म्हणजे एक फॉर्म्युला तुम्हाला माहित पाहिजे. log a to the base b म्हणजे log a upon log b. बेस e करा, बेस 10 करा, बेस k करा, काही फरक पडत नाही. याला आपण चेंज बेस लॉ म्हणतो. याला आपण काय म्हणतो? चेंज बेस लॉ असं याचं नाव. त्याचं नाव काय? चेंज बेस लॉ. आणि आपल्याला कॅल्क्युलस मध्ये बेस e पाहिजे. हा लॉ जेव्हा आपण लॉगरिथम मध्ये फिजिक्स मध्ये यूज करतो, at that time when we use this law in logarithm as a physics, then at that time we change it the base 10 calculation च्या वेळेस. But in calculus you have to change its base to the e. हा फॉर्म्युला तुम्हाला माहित पाहिजे. प्लस आता मी जे लिहायला a to the power log m to the base e. a चा एक्सपोनेंटच log m to the base k असतं. एवढं जाते यामुळे राहते थोडंच. म्हणजे काय, जर तुम्हाला असा 3 to the power log 9 to the base 3 हे एवढं जाते आणि 9 8 to the power log m to the base k असं जर आलं तर हे एवढं कॅन्सल होऊन जातं. एवढं राऊंड केलेलं मी आणि फक्त m ही त्याची व्हॅल्यू राहते. हे जरा लक्षात ठेवायचं का. लॉगरिथमच्या फॉर्म्युल्यामध्ये हे दोन फॉर्म्युले जरा युजफुल आहेत डेरिव्हेटिव्हज मध्ये. डेरिव्हेटिव्हज मध्ये या दोन फॉर्म्युल्यांचा जास्त यूज केला जातो, चेंज बेस लॉचा आणि प्लस लॉचा अजून एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, m log a म्हणजे log of a to the
पॉवर n बेस जर काही कोणताही बेस ही म्हणून नाही कोणताही बेस जर मल्टिप्लिकेशन मध्ये असेल तर त्याच्या डोक्यावर एक्सपोनेंट हे जात हे पण लक्षात ह्या तीन गोष्टी लॉगच्या रिलेटेडली लक्षात ठेवायच्या व्हाईल वी आर मूव्हिंग टुवर्ड्स द डेरिव्हेटिव्ह आपण डेरिव्हेटिव्ह कडे जायच्या आधी या तीन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे प्लीज मेक अ नोट ऑफ दिस असतील माहित करून विलेट बोर्ड नाहीतर स्नॅप नाउ वी विल बी मूव्हिंग टुवर्ड्स द प्रॉब्लेम्स The first problem, actually, सगळे प्रॉब्लेम एकच प्रॉब्लेम आहे. Differentiate the following. Problem is same. Question is same. Differentiate the following with respect to x. With respect to x. x या व्हेरिएबल ला कन्सिडर करून आपले फॉर्म्युले आहेत. x या व्हेरिएबल ला कन्सिडर करूनच त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे. कधी कधी विथ रिस्पेक्ट टू y वगैरे येणार आहेत जनरल मध्ये त्यावेळेस त्याच्याबद्दल आपण डिटेल चर्चा करू. पहिले डेरिव्हेटिव्ह ओळख झाली पाहिजे. तर पहिले दिले x टू द पॉवर 4 minus 2 sin x plus 3 cos x 3 into cos x. सॉल्व कसं करायचं बघा. लेट y equal to x to the power 4 minus 2 sin x plus 3 cos x. इथं म्हणायचं डिफरन्शिएटिंग किंवा त्याला असं लिहू आपण सध्या डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx is equal to हे सगळंच d dx of x to the power 4 minus 2 sin x plus 3 cos x. आता यातले जे कोणी काल उपरच्या ह्याला होते फॉर देम d dx of u plus v किंवा u minus v जर किंवा u minus v जर d dx of u plus v or u minus v म्हणजे डेरिव्हेटिव्ह मध्ये ऍडिशन सबट्रॅक्शन जर असतील तर डेरिव्हेटिव्ह ऑफ u प्लस और मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ v जिथे की u आणि v म्हणजे काय फंक्शन्स ऑफ x जिथे की u आणि v म्हणजे काय फंक्शन्स ऑफ x. सेम जसं आपण लिमिट सेपरेट करत होतो तसं डेरिव्हेटिव्ह सेपरेट करायचं. मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन क्वोशंट यांच्यासाठी वेगळे फॉर्म्युले प्लस मायनस असले की काही सेपरेट करत जायचे डेरिव्हेटिव्ह. फॉर दॅट वी डोंट आय डोंट वांट टू वेस्ट द टाइम इन दिस u प्लस और मायनस काय नसते प्लस मायनस ते आता डेरिव्हेटिव्ह प्लस मायनस ते काय मग तसं इंटू आणि क्वोशंट साठी वेगळा फॉर्म्युला आहे एवढं डिस्कस करू. सो आता डेरिव्हेटिव्ह काय होईल सेपरेट होईल d dx of x to the power 4 मायनस कॉन्स्टंट असेल तर त्याला बाहेर घेऊ किंवा नंतर बाहेर घेऊ d dx of 2 sin x प्लस d dx of 3 cos. मग आता d dx of x to the power 4 हे कोणत्या फॉर्म्युल्यात बसते पूर्ण लाईन मध्ये x to the power n च्या फॉर्म्युल्यात n खाली म्हणजे 4 खाली into x to the power 4 minus 1 मायनस कॉन्स्टंट जर असेल जसं लिमिट मध्ये कॉन्स्टंट बाहेर घेतो आपण तसंच डेरिव्हेटिव्ह मध्ये कॉन्स्टंट बाहेर घ्यायचे मायनस 2 into d dx of sin x plus 3 into d dx of cos x. So 4 into x to the power 4 minus 1 म्हणजे x to the power 3 minus 2 into d dx of sin x म्हणजे cos x plus 3 into d dx of cos x का डेरिवेटिव minus sin x plus 3 into minus sin x. So this will be 4x cube minus 2 cos x minus 3 sin x. हे या फंक्शनचा डेरिवेटिव आहे 4x cube minus 2 cos x minus 3 sin x. Yes, anybody have a doubt in this? Does anybody have a doubt?
Now next, take a snap for this. Now the next. 3 to the power x plus x to the power 3 plus 3 to the power 3. Let y equal to 3 to the power x plus x to the power 3 plus 3 to the power 3. Differentiating with respect to x. Y is a derivative, we note it as dy by dx is equal to d dx of 3 to the power x plus separate केला derivative d dx of x to the power 3 plus d dx of 3 to the power 3. आता 3 to the power x हे कोणत्या पॅटर्न मध्ये त्या पूर्ण फॉर्म्युल्यामध्ये खाली कॉन्स्टंट आहे आणि वर व्हेरिएबल. खाली कॉन्स्टंट and exponent is variable, so it is in the format of a to the power x. A to the power x म्हणून हे आलं a to the power x म्हणजे 3 to the power x into log 3 the base e plus x to the power 3 कोणत्या फॉर्मॅट मध्ये आहे? What is the format of x to the power 3? X to the power n. खाली व्हेरिएबल वर कॉन्स्टंट, खाली व्हेरिएबल वर कॉन्स्टंट. मग हे 3 खाली x to the power 3 minus 1 2 डायरेक्टली 3 minus 1 म्हणजे 2 and plus हे कोण आहे 3 to the power 3 म्हणजे 27. हे काय असेल व्हॅल्यू कॉन्स्टंट व्हॅल्यू आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. So this is the answer for this. 0 सोडून द्या. Answer is 3 to the power x into log 3 plus 3x square. Yes, does anybody have a doubt? Then let's go for next. It is not. Plus b minus का फॉर्म्युला लिहिला लक्षात ठेवा फक्त. प्लस मायनस एवढं काय वेळ घालवायचं काम नाही. आपल्याकडे कसं आहे माहिती आहे का की dy by dx काय आहे, du by dx काय आहे, u म्हणजे फंक्शन आहे, u plus v म्हणजे हे, u minus v म्हणजे ते, ह्याच्यातच घंटा घालवतात. मेन प्रॉब्लेम कमी घेत. तर नेक्स्ट e to the power x log a. आणि कॅल्क्युलस मध्ये एक लक्षात ठेवायचं काही नाही म्हणजे बेस की असते बरं. प्लस e to the power a log x plus e to the power a log plus e to the power a log. आता याला आपण काय करू लेट y is equal to e to the power x log a to the base e. काही नाही म्हणजे बेस e मी तुम्हाला आता सांगितलं प्लस e to the power log x a log x to the base e. a log x कसं झाला log the base e घेतला प्लस e to the power a log a to the base e to the power a log a to the base e. Hence y equal to आता मी काय करतो बघा e to the power मी तुम्हाला आता सांगितलं m log a म्हणजे log of a to the power n. हे m त्याच्या डोक्यावर m इकडं एक्सपोनेंट्स लॉगरिथम असं म्हणतो.
एक्सपोनेंट्स लॉग. मग इथं e टू द पॉवर लॉग a टू द पॉवर x टू द बेस की होईल. हा x या a च्या डोक्यावर जाईल प्लस e टू द पॉवर लॉग x टू द पॉवर a टू द बेस की होईल. हा a या x च्या डोक्यावर जाईल प्लस e टू द पॉवर लॉग a टू द पॉवर a टू द बेस c. हा a ह्या a च्या डोक्यावर जाईल. सो व्हॉट विल बी द y. आता बाय सिम्प्लिफिकेशन आता मी तुम्हाला असं गोल करून सांगितलं होतं m log a log सांगितलं सॉरी a log m टू द बेस एवढं गोल होतं आणि m राहते असं तुम्हाला म्हणलं. तसंच तिथं देखील हे एवढं गायब होणार राहणार a टू द पॉवर जसं एवढं गायब होणार राहणार x टू द पॉवर इथं राहणार a टू द पॉवर. ह्याच्या आधीचं एक्झाम्पल mod dy by dx differentiating with respect to x. याचा डेरिव्हेटिव्ह आता डायरेक्ट करतो जागा कमी आहे. a टू द पॉवर x फॉर्म्युलाचं नाव a टू द पॉवर x into log a to the base x to the power a खाली x to the power a minus x आणि a to the power a म्हणजे कॉन्स्टंट. याचा डेरिव्हेटिव्ह 0. a to the power a कॉन्स्टंट याचा डेरिव्हेटिव्ह 0. याचा आधीचा प्रॉब्लेम सारखाच सेम. Write it down. So right now today electricity issue is here. आज डेरिव्हेटिव्हच्या ह्या बेसिक कॉन्सेप्ट वर आपण थांबू. u प्लस मायनस v जर असेल म्हणजे डेरिव्हेटिव्ह मध्ये ऍडिशन सबट्रॅक्शन असतील देन v आपण काय करतो डेरिव्हेटिव्हला डिवाइड करतो सगळ्यांमध्ये सेपरेट करून ठेवतो. एक मेथड लॉगरिथमचे आणि एक्सपोनेंटचे काही बेसिक लॉज डेरिव्हेटिव्ह करताना आता आपण शिकलेले आणि हे 2-3 पॅटर्न्स. उद्या मात्र u प्लस आणि मायनस विचार रिलेटेडचे जेवढे काही प्रॉब्लेम्स आहेत जे या लेवलला होणं गरजेचं आहे ते सगळे उद्या सांगतो. सो जे आज आले नाहीत त्यांना सांगा उद्या यायला. उद्या देखील आपण काय करू वाटल्यास तुमच्या 2 मीटिंग घेत जाऊ. एक मॅथ फर्स्टची एक मॅथ सेकंडची दोन्ही इम्पॉर्टंट कन्सेप्ट घेत आपण सिलेबस कव्हर करायचा प्रयत्न करू थोडा शक्य होईल. येस आजच्या दोन्ही कन्सेप्ट मध्ये कोणाला काय डाऊट. पंकज ऋषभ रोहन yes any doubt? नाही सर. नाही सर नाहीये. Yes any doubt in this? नाही सर. Then we will stop for the today. Tomorrow definitely we will complete u plus v and u minus v concept. एक दोघांचे मेसेज आलेले आहेत तुम्हाला लॉग इन आयडी पासवर्ड साठी. आय विल गिव्ह द सोल्युशन फॉर दॅट. थोडासा इलेक्ट्रिसिटी इश्यू मुळे वेळ लागायला लॅपटॉप वर ओपन करून सगळे सोल्युशन्स बघायला करायला बट विल टेक अ सोल्युशन फॉर दॅट. ओके सो इफ डू यू हॅव एनी प्रॉब्लेम यू कॅन आस्क मी राईट नाउ और यू कॅन आस्क मी.